मी गिरीश देसाई. जयश्री कुलकर्णी यांची धनंजयच्या 2010 सालच्या दिवाळी अंकातील काळोख्याच्या गर्भातून ही भयकथा तुमच्यासमोर सादर करीत आहे. मराठीतील पहिल्या स्त्री रहस्य लेखिका असा समीक्षकांकडून गौरवपूर्ण उल्लेख केलेल्या जयश्री कुलकर्णी यांची पहिली रहस्यकथा धनंजयमध्ये फेब्रुवारी 1971च्या अंकात प्रसिद्ध झाली. धनंजयचे संस्थापक कैलासवासी शंकरराव कुलकर्णी यांना ती खूप आवडली. यापुढे आमच्यासाठी सातत्याने लिहित राहा असा त्यांनी प्रेमळ आग्रहही केला. मग त्यांनी काळाचित्ता दीर्घकथा आणि अनेक कादंबऱ्या सातत्याने लिहिल्या. अशा अग्रगणी लेखिकेची कथा वाचण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. तर चला आता ऐकूयात काळोखाच्या गर्भातून. लेखिका जयश्री र कुलकर्णी. अभिवाचक गिरीश देसाई. काळोखाच्या गर्भातून. लेखिका जयश्री र कुलकर्णी. अभिवाचक गिरीश देसाई. मला 5,000 रुपये हवेत, जुगल काकाला म्हणाला. एवढे पैसे? ते कशाला? लालजीभाईंनी भिवाया उंचावत विचारले. मित्रांना पार्टी द्यायची आहे. हेवन ऑन द अर्थमध्ये. कोणता तीर मारलात आपण म्हणून मी पार्टी देत आहे? काका छदमी हसत म्हणाले. उगीच टोमणे मारू नका. माझा पैसा आहे, थोडा मी माझ्या चैनीसाठी वापरू शकतो. जुगल रागाने म्हणाला. तुझा पैसा? हा, म्हणजे तुझ्या बापाचा पैसा होय. जुगल, तुझ्या वडिलांनी परिश्रमाने मिळवलेली संपत्ती तू तुझ्या त्या उडाणटप्पू मित्रांवर खर्च करतोस, हे काही मला आवडत नाही. मला तुमचा उपदेश नकोय. मी आता तरुण झालोय. माझी जबाबदारी मला कळते. किती दिवस तुम्ही माझ्यावर डाफरत राहणार? तू सुधारेपर्यंत. तू आता दुकानावर नियमितपणे यायला लाग. धंद्यात लक्ष घाल. गिराईकांशी रिलेशन्स निर्माण कर. म्हणजे तुझं चित्त आपोआप त्यात रमेल. मग तू तुझ्या चैनी खातर थोडा पैसा खर्च केलास तर मी अवाक्षरही बोलणार नाही. पण तुझ्या त्या नालायक निरुपयोगी मित्रांना खाऊ घालण्यासाठी मी तुला दमडीही देणार नाही, लालजीभाई निर्वाणीच्या स्वरात म्हणाले. तर मग मला कायदेशीर कारवाई करावी लागेल. माझे वडील, नवलजी आणि तुम्ही दोघांचा भागीदारीतला व्यवसाय होता, त्यामुळे तुम्ही त्यांचा हिस्सा माझ्या नावाने करून द्यायला हवा. तो संतापाने धुमसत म्हणाला. जरूर करून देईल, पण आधी तुझी लायकी सिद्ध करून दाखव. वाईट सवयी दूर कर. मग तुझाच काय, माझाही व्यवसायाचा भाग तुझ्यावर सोपून मी निश्चिंत होईल. अरे, या संपत्तीचा तू भागीदार आहेस. मोठा मुलगा आहेस या घराण्याचा. तेव्हा तूच लहान भावंडांपुढे आदर्श ठेवायला हवा. लालजीभाईंनी पुन्हा एकदा कळकळीने सांगण्याचा प्रयत्न केला. हं, असा तिरस्कार युद्ध उद्गार काढीत जुगल ओरडला. पुन्हा पुन्हा तोच उपदेश? पुरता कंटाळलोय मी या सगळ्याला. असे म्हणून त्याने संतापाने मुठी आवळल्या. आपण काहीच करू शकत नाही हे पाहून तो पाय आपटीत चालता झाला. लालजीभाई हे जुगलचे काका. त्याच्या वडिलांचा आणि त्यांचा भागीदारीत व्यवसाय होता. तो उत्तम चाललेला असतानाच नवलजी वारले. जुगलचा सांभाळ काकांनीच केला होता. आता त्यांची दोन्ही मुले डेहराडूनच्या नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षण घेत होती. ती परत आली की जुगलनेच त्यांना व्यवहार शिकवावा अशी काकांची रास्त अपेक्षा होती. पण अलीकडे लालजीभाई आणि जुगल
यांच्यात अशा प्रकारची भांडणे वारंवार होत असत. त्यामुळे जुगलचा त्यांच्यावरचा राग वाढत चालला होता. त्याच्या असे लक्षात आले होते की आपण आता त्यांचा देश करू लागलो आहे. काकांच्या खोलीतून निघून तो आपल्या खोलीकडे निघाला तेव्हा त्याचे डोके याच विचारांनी भणभणले होते. जाता जाता सहज त्याचे लक्ष तळघराकडे जाणाऱ्या जिन्याच्या दरवाजाकडे गेले. तो भाग कोनाड्यासारखा थोडा आत असल्याने तिथे अंधारच असायचा. त्यामुळे चटकन कुणाचे लक्ष तिकडे जात नसे. पण आता तो दरवाजा थोडासा उघडा होता. त्यामुळे आतला उदास उजेड त्यातून बाहेर आला होता. त्याच्या नजरेने आणखीही एक गोष्ट टिपली होती. त्या दरवाजाच्या एका कोपऱ्यात एक काळी बसकी आकृती अंग चोरून उभी होती. बारीक काळ्या ठिपक्यांनी बनवलेली ती आकृती मानव सदृश असली तरी तिला निश्चित आकार नव्हता. पण जिथे डोळ्यासारखा भाग होता त्यात एकच उघडा डोळा दिसत होता, चमकणारा आणि तरंगल्यासारखा दिसणारा. ती आकृती पाहताच तो डोक्यापासून पायापर्यंत भयाने उभा थरथरला. त्याची पहिली प्रतिक्रिया भयाचीच होती. ते नेमके काय होते हे त्याला उमजले नाही. मात्र खरोखरीच तिथे काहीतरी भयंकर होते एवढेच जाणवले. घाईने नजर वळवळत तो जलद गतीने खोलीत आला. तेव्हा त्याचा चेहरा घामाने डवरला होता. शर्टाच्या बाहीने घाम पुसत त्याने स्टुलावर ठेवलेल्या पाण्याचा तांब्या तोंडाला लावला. 5-1 मिनिटातच जुगल भानावर आला. आपल्याला दिसले ते काय होते याचा तो विचार करू लागला. आणि मग एकाएकी त्याच्या लक्षात आले, अरे, आपण या आकृतीला पूर्वीही एकदा पाहिले आहे. 6-7 वर्षे झाली असतील त्या घटनेला. पण जुगलच्या मनावर त्याचा ठसा उमटून गेला होता. त्या दिवशी तो असाच खिडकीत उभा राहून बाहेर पाहत होता. गुणाजी माळी बागेला पाणी घालत होता. रोज त्याच्या मागे मागे घुटमळणारे त्याचे कुत्रे आज दिसत नव्हते. त्याने झोपडीबाहेरच त्याला बांधून ठेवले होते. कारण आदल्या दिवशी कुंपणाच्या तारेने कुत्र्याला चांगलीच जखम झाली होती. जुगलनेच गुणाजीला मलम आणि बँडेज पट्टी देऊन त्याच्या कुत्र्याचे नीट ड्रेसिंग करायला शिकवले होते. मावळतीच्या आकाशाचे रंग आणि गुलाजीची लगबग बघत जुगल रमला होता. तोच एकाएकी बंगल्याच्या मागे असलेल्या गुणाजीच्या झोपडीकडून त्याच्या कुत्र्याचे हेल काढून भेसूर रडणे ऐकू येऊ लागले. गुणाजीने शिवी हासडली. आता याला ओरडायला काय झालं? गुमान पडून राहायचं ते दिलं सोडून, असं म्हणत त्याने काम चालू ठेवले. तेवढ्यात कुंपणाच्या डाव्या भिंतीवर काहीतरी काळे जुगलला दिसले. क्षणभरच ते भिंतीवर उभे राहिले आणि जुगलची भीतीने बोबडीच वळाली. ती काळ्या ठिपक्यांनी बनलेली एक बेढप आकृती होती. तिचा खालचा भाग पसरट आणि वरचा त्या मानाने निमुळता होता. पण तिला नेमका आकार नव्हता. एखाद्या बसलेल्या अस्वलासारखी ती दिसत होती. पण तिच्या डोक्याच्या भागात, म्हणजे जिथं तिचं डोकं असावे असे भासत होते, तिथे एक तरंगणारा डोळा होता. त्या संधी प्रकाशात ती आकृती इतकी भयानक दिसली
की त्याचे आजवरचे भावविश्व पार उलथे पालथे झाले. ती आकृती भिंतीवरून घसरत खाली उतरली आणि रेंगड्या चालीने चालू लागली. हे पाहून तर जुगल इतका हादरला की तो चटकन खिडकीच्या खाली अंग चोरून बसला. छे, ते दृश्य जिवंत माणसाने पाहण्याजोगे नव्हतेच. मानवी बुद्धीला न पेलणारे, मानवी मनाच्या बैठकीलाच हादरा देणारे ते दृश्य होते. काळोखाच्या गर्भातून जन्माला आलेले ते अस्तित्व जुगलसारख्या अपरिपक्व मुलाच्या दृष्टीने भयंकरच होते. लटलट कापत हातापायाची जोडी करून तो खिडकी खाली अंग चोरून बसला. त्याचा शर्ट पाठीकडे घामाने चिप्प होऊन अंगाला चिकटला होता. ओठ कोरडे पडले होते, डोळे विस्फारले होते. इतक्यात बाहेरून गुणाजीनं घाबरून मारलेली किंकाळी ऐकू आली. त्याला ते दिसले असावे. पाठोपाठ वाचवा वाचवा असे ओरडत तो पळत तिथून गेल्याचा आवाजही त्याने ऐकला. आवाज दूर गेला म्हणजे गुणाजी फाटकाबाहेर पडला असावा असा जुगलने अंदाज केला. त्याने किंचित डोके वर करून पाहिले. ती आकृती आता तिथे नव्हती, पण एवढ्यात बंगल्याच्या उजव्या बाजूने ती वळत असल्याचे त्याने पाहिले. धपापल्या काळजाने तो सरळ बिछाण्यात घुसला आणि त्याने पांघरून डोक्यावरून ओढून घेतले. केव्हा तरी तो तसाच झोपी गेला. रात्री त्याला जेवायला उठवायलाही कुणी आले नाही. सकाळ झाली तेव्हा सोमू त्याला ब्रेकफास्टसाठी बोलवायला आला. सोमू, रात्री काय झाले? जुगलने विचारले. काही नाही धाकले मालक, गुणाजीचा कुत्रा काल रात्री मेला. त्याला जखम झाली होती ना, त्यामुळे असेल. जायला निघालेल्या सोमूने वळून सांगितले. छे, एवढ्याशा जखमीने एवढा दांडगा कुत्रा कसा मरेल? सोमूने संशयाने जुगलकडे पाहिले. मालक, तुम्हाला काही दिसले का सांच्याला काल? नाही बुवा, मी अभ्यास करत होतो. जुगलने थाप ठोकली. मग चला तर आता तोंड धुवून जेवणाच्या टेबलावर या. चहा नाश्ता रेडी आहे, तो म्हणाला. पुन्हा थांबून त्याने बजावले. मालक, काकांनी बजावले आहे की गुणाजीच्या झोपडीकडे फिरकायचे नाही, ध्यानात ठेवा. सोमूने सांगितले म्हणून नव्हे, तर जुगलची स्वतःचीच तिकडे फिरण्याची छाती नव्हती. त्या आकृतीचा कुत्र्याच्या मृत्यूशी काहीतरी संबंध असावा असे त्याचे मन सांगत होते. त्यानंतरचे काही दिवस गुणाजी माळी भ्रमिष्ठासारखाच वागत होता. गप्प राहून स्वतःशीच विचार करत असायचा. भेदरलेल्या सशासारखे त्याचे डोळे भिरभिरत असायचे. कुणी काही प्रश्न विचारला तरी त्याला उत्तर देण्याचे चटकन उमजायचे नाही. आणि मग एक दिवस अचानक गुणाजी नोकरी सोडून निघून गेला. काकाला परस्पर सांगून तो गेला असावा. कारण बाकी कुणालाच त्याच्याबद्दल माहिती नव्हती. हळूहळू जुगलही ती गोष्ट विसरून गेला. हा साराच प्रसंग जुगलला जसाचा तसा आठवला आणि त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. मध्यंतरी बराच काळ गेला होता आणि आता अपघातानेच आपली पुन्हा त्या काळ्या विश्वाशी गाठ पडते हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतरचे 2-3 दिवस जुगल प्रयत्नपूर्वक त्या जागेकडे पाहणे टाळायचा, पण त्याच्याही नकळत डोळ्याच्या कोपऱ्यातून तो तळघराच्या दरवाजावर सावधपणे नजर ठेवत होता. काहीच घडत नाही हे लक्षात आल्यावर आपल्याला भास झाला असावा असे त्याला वाटू लागले.
मग एक दिवस स्वतःची खात्री करून घेण्यासाठी जुगल तळघराच्या दिशेने निघाला. काका घरात नव्हते, त्यामुळे हीच संधी होती. धडधडत्या अंतःकरणाने त्याने तो दरवाजा लोटला. त्याला तो उघडताना बराच जोर लावावा लागला. हा दरवाजा इतका जड कसा झाला याचे आश्चर्य करत त्याने जिन्याच्या पायरीवर पाऊल ठेवले. 1-2 पायऱ्या आणखी उतरताच त्याला जिन्याच्या शेवटच्या पायरीजवळ डावीकडे उभी असलेली ती अमंगळ काळी आकृती दिसली. तळघराच्या झरोक्यातून मंद उजेडात तिला स्पष्ट पाहिले. तिच्या तरंगणाऱ्या डोळ्याची उघडझाप झाली. इतक्यात त्याने उघडा ठेवलेला तळघराचा दरवाजा खटकन बंद झाल्याचा आवाज झाला. अभावितपणे त्याने मागे पाहिले. तो बंद दरवाजा आणि समोर ती आकृती यांच्यामध्ये आपण सापडलो आहोत याची जाणीव होताच त्याच्या शरीराचा थरकाप झाला. पटकन त्याने समोर पाहिले आणि आश्चर्य म्हणजे ती आकृती आता नाहीशी झाली होती. त्याच्या कपाळावर घाम जमा झाला होता. छाती धपापत होती. लगेच वळून तो परत निघाला, पण त्याचे पाय जड शीळ झाले होते. दरवाजा उघडून बाहेर येईपर्यंत त्याच्या जीवात जीव नव्हता. बाहेर येईपर्यंत त्याच्या जीवाचा थरकाप उडाला. ती आकृती मागून हल्ला करेल का याची त्याला भीती वाटत होती. बाहेर येऊन धापा टाकत तो तसाच भिंतीच्या आधाराने थोडा वेळ उभा राहिला. मग त्याने हरी नावाच्या घरगड्याला हाक मारली आणि मग एक टॉर्च घेऊन तो गड्याबरोबर पुन्हा तळघरात शिरला. आता त्याचे मन स्थिर आणि सावध होते. जे काही आहे त्याचा एकदा सोक्षमोक्ष लावून टाकायचा त्याने निश्चय केला असावा. दोघांनी तळघरातले सारे लाईट्स लावून प्रत्येक कानाकोपऱ्यात तपासला. अंधाऱ्या जागी टॉर्चचा झोत टाकून खात्री करून घेतली, पण कुठेही त्या आकृतीचा मागमूस नव्हता. आपला मालक काय शोधतोय हे हरीला कळत नव्हते, पण जुगलच्या मनातल्या भीतीचा संसर्ग त्यालाही झाला असावा. त्यानंतर काही दिवस शांतपणे पार पडले. जुगलचा ऐदीपणा चैनचंगळ चालूच होती. त्यामुळे नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा त्याची काकाशी चकमक झडली आणि तेही दुकानात नोकर 4 गिरायके असताना त्यांच्या देखतच. त्यामुळे जुगल घरी आला तेव्हा संतापाने फणफणला होता. हा काका मेल्याशिवाय आपल्याला पैसा मिळणार नाही ही भावना आता जुगलच्या मनात जोर धरू लागली. तो त्याचा द्वेष करू लागला. एक दिवस त्याच्या मित्रांच्या त्या टोळभैरवांच्या कंपूत त्याने या विषयाला तोंड फोडले. सुरेश, प्रभ्या, हा माझा काका काही मला सुखासुखी पैसा हाती लागून देईल असे वाटत नाही. काहीतरी आयडिया काढली पाहिजे दोस्तांनो, तो म्हणाला. थोडा वेळ तिथं शांतता पसरली. जुगल, मला वाटते तू तुझ्या काकाच्या धंद्यात लक्ष घाल. मग हवी तेवढी अफरातफर करता येईल, एकाने सुचवले. शहाणा आहेस. काकाला मी हवाच आहे फुकटचा आम्हाला म्हणून. शिवाय त्याच्या करड्या नजरेतून दमडीसुद्धा सुटायची नाही. हिशोबावर फार बारीक लक्ष असते त्याचे, जुगल रागाने म्हणाला. मग आपण प्लॅन करून डल्ला मारू ना त्याच्या तिजोरीवर, दुसऱ्याने उत्साहाने म्हटले. आणि सापडलो तर? सगळे चाऊ बाराच्या भावात, चौथ्याने त्याला परस्पर कटवले. जुगल, तुझ्या मनात काय आहे सरळ सांग बघू. किशोर, माझ्या मते हा काका मरायला हवा, त्याशिवाय काही मलाही संपत्ती मिळणार नाही, जुगल वाईट तोंड करीत म्हणाला. मग वाट कशाला बघतो, सरळ सुपारी देऊन टाक त्याच्या नावाची, किशोर बोलला. सुपारी द्यायची म्हणजे काय पान सुपारी खाण्या एवढं सोपं नसतं बाबा. प्रभाकरने परस्पर त्याला शाब्दिक टपली मारली. शिवाय काका तसा सज्जन व्यापारी म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या ओळखी खूप आहेत. सुपारी दिली आणि ती घेणाऱ्यानेच काकाकडे चुगली केली तर धोक्याचं काम आहे ते, जुगल शंकायुक्त स्वरात म्हणाला. सगळे गप्प झाले.
मग थोडा वेळ या विषयावर आणखी काथ्याकूट झाला, पण कोणाचीच कल्पना पास होईना. अखेर कंटाळून जुगल उठला. चला या आता. कुणाला काही नामी शक्कल सुचली तर सांगा, असे म्हणत त्याने मित्रांचा निरोप घेतला. इतरही आपापल्या घराकडे वळले. आपल्याच विचारांच्या नादात जुगर घरी पोचला तेव्हा दिवे लागून होऊन गेली होती. आपल्या खोलीकडे जाण्यासाठी तो पॅसेजमधून चालत पुढे आला आणि खटकन थांबला. ती काळी आकृती नुकतीच दुसऱ्या बाजूच्या खोल्यांकडून तळघराकडे वळताना त्याला दिसली. तिला त्याचे अस्तित्व जाणवले नसावे. आपल्या डगमगत्या चालीने तळघराच्या दाराशी पोचली आणि एकाएकी ते घडले. कोणातले आईस्क्रीम पागळून त्याचे थेंब खाली सांडावेत तसे त्या आकृतीचे काळे ठिपके खाली सांडले आणि दरवाजा आणि दाराखालच्या फटीतून त्यांचा थर मुंग्यासारखा सरकत पलीकडे निघून गेला. आश्चर्याने जुगलचे नेत्र विस्फारले. त्याची जीभ टाळ्याला घट्ट चिकटली होती. तब्बल मिनिटभराच्या अंतराने तो भानावर आला आणि खोलीत गेला. आपला देह त्याने सोफ्यात अक्षरशः फेकलाच म्हणावे लागेल, इतका तो थकला होता. पाय लांब करून त्याने मस्तक मागे टेकवले. निरनिराळ्या विचारांनी त्याच्या डोक्यात थैमान घातले होते. त्या काळ्या आकृतीनेच काकाला संपवले तर? हा विचार त्याच्या डोक्यात जोर पावलांनी शिरला आणि तो नखशिकांत हादरला. ती बेंगरूळ आकृती असे करू शकेल? तसे करणे बरोबर ठरेल? काका नैसर्गिकरित्या अगर अपघाताने मेला असता तर त्याला त्यात वावगे वाटले नसते. पण अशा प्रकारे त्याला त्या अमानवी आकृतीच्या हातून मरण द्यायचे म्हणजे? त्याच्या अंगावर काटा आला. स्वतःच्या विचाराची शरमही वाटली. पण आता त्याच्या डोक्यात हा किडा वळवळू लागला होता. पण तिच्याशी संपर्क कसा करायचा? काळ्या विश्वातून आलेली ही पाशवी शक्ती आहे. उगीच अंधारात तीर मारल्यासारखे अडाणीपणाने वागून चालणार नाही. त्यात निश्चित धोका आहे. त्याचे मन त्याला सावध करीत होते. अखेर तो विचार बाजूला सारून त्याने एक पुस्तक घेतले आणि तो वाचत बसला. जेवायला कुणीतरी हाक मारेपर्यंत विरंगुळा म्हणून तो पुस्तक वाचत बसला. पण त्याचे चित्त लागत नव्हते खरे. पुढचे काही दिवस जुगल याच विचारांनी भारलेला होता. कुणा तांत्रिकाची मदत घ्यावी का? कशी? यासाठी मित्रांचा सल्ला घ्यावा का? वगैरे प्रश्न त्याला सतावत होते. आणि एक दिवस योगायोगानेच त्याला मार्ग सापडला. लायब्ररी जाऊन तिथल्या कॉम्प्युटरवर पुस्तकांच्या यादी पाहत असतानाच त्याने आधी कोणकोणते विभाग तिथे आहेत ते पाहिले. त्यात गूढकथा, भयकथा या विभागानंतर दुर्मिळ पुस्तकांमध्ये ब्लॅक मॅजिक, परामानसशास्त्र या विषयांवर काही पुस्तके होती. ते पाहताच तो आनंदला. ही दुर्मिळ पुस्तके घरी नेण्यास परवानगी नसल्याने तिथेच वाचावीत असा नियम होता. हेही जुगलच्या पथ्यावरच होते. एकतर आपण काय वाचतोय हे कुणाला कळणार नाही आणि दुसरे म्हणजे लायब्ररीच्या शांत वातावरणात त्याचे हे काम उत्तम प्रकारे होणार होते. मात्र यासाठी जोरदार वाचन करायला हवे होते. कारण त्याला हवी असलेली माहिती नेमकी कुठे मिळेल याची जुगलला निश्चित कल्पना नव्हती. अभ्यासानेही त्याचे इतके कधी मनावर घेतले नव्हते. पण आता या अज्ञाताच्या वाटेवर तो प्रथमच पाय ठेवत होता. त्यामुळे पूर्णपणे भारलेल्या मंतरलेल्या अवस्थेत होता. एका वेगळ्याच दृढ निश्चयाने तो कामाला लागला. मित्रांना भेटणेही त्याने सोडले. आपण कुणालाही त्या काळ्या आकृतीबद्दल काही बोललो नाही हे बरेच झाले असे त्याला वाटून गेले. सारे काम बोभातपणे व्हायला हवे होते. या अभ्यासाला त्याने सुरुवात केली
आणि एक वेगळेच काळे विश्व त्याच्यासमोर उलगडत गेले. अघोरी विद्या, त्यांची काळी आनिके, काळी जादू हे विभाग त्याने वरवर चाळले. पण भूतांच्या प्रकारात त्याला रस होता. हडळ, जखीण, मुंजा, आसरा, आव्यावेताळ, नकले, तळ्याच्या परिसरातील माणसाला स्थानबद्ध करणारी भूते, लघु किंवा गुरु रूप घेऊन घाबरवणारी भूते, चकवा असे अनेक प्रकार त्याला माहीत झाले. त्यात एक दोन ठिकाणी या काळ्या आकृतीचा उल्लेख त्याला सापडला. ही आकृती फार क्वचित दिसणारी होती, पण तिचे अस्तित्व जुने होते आणि ती पैशाचिक होती हेही त्याच्या ध्यानात आले. या आकृतीला रक्ताचा वास चटकन लागतो आणि त्यानुसार ती माग काढत आपल्या भक्ष्यापर्यंत पोचते. अशा कित्येक महत्वाच्या गोष्टी त्याला कळल्या. त्याचा चेहरा हर्षभरीत झाला. आता पुढचे काम फार सोपे आहे हे त्याच्या लक्षात आले. त्या नादात नंतर त्या आकृतीला घालवायचे कसे याचा विचारही त्याने केला नाही. जुगलने विचारपूर्वक योजना आखली. त्यात कुठेही काही दोष आहे का याची पुन्हा त्याने तपासणी केली. हल्ली जुगल नेमाने दुकानात येतो, कामात लक्ष घालतो हे काकांच्या लक्षात आले होते. त्याच्या मित्रांचा फोन आला किंवा कोणी बोलवायला आले तरी तो आपण कामात असल्याचे सांगत असे आणि कामात असल्याने येऊ शकत नाही असे सांगून टाळतो. हे देखील त्यांनी एक दोनदा पाहिले. काकांचे मन आपल्याविषयी साफ होऊ लागले आहे हे जुगलच्या लक्षात आले. एक दिवस ब्रेकफास्टला डायनिंग टेबलाशी ते एकत्रच बसले असताना काकांनी ज्यूसचा ग्लास उचलला आणि तोंडाने असं करत लगेच खाली ठेवला. त्या ग्लासची फुटकी कड हाताला लागून रक्त आले होते. ते पाहताच जुगल काळजीने तटकन उठला. अरे बापरे, काका तुम्हाला कापले? कुणी ठेवला रे इथं फुटका ग्लास? असे नोकरावर ओरडत त्याने फाटकन त्याच्या मुस्कडात ठेवून दिली. तोपर्यंत काका खिशातल्या रुमालाने रक्त पुसतील असे त्याला वाटले होते, पण तोवर एक दोन रक्ताचे थेंब टेबलावर सांडले होते. त्याने घाईघाईने आपला रुमाल काकांच्या बोटावर दाबून धरला. सोमू, जा पटकन फ्रीजमधून बर्फ आण, असे म्हणत त्याने नोकराला पिटाळले. त्याने पळत जाऊन आणलेला एक आईस क्यूब काकांच्या जखमेवर चोळला. रक्त लगेच थांबले. जखम फारशी मोठी नव्हती. जुगल, अरे किती धावपळ करशील, थोडंच खरचटलं आहे, होईल लवकर बरं. फारच काळजी करतोस बाबा, काका हसून म्हणाले. नोकराने टेबल साफ करून घेतले. ज्यूसचा नवा ग्लास काकांसमोर ठेवला. तो चांगलाच घाबरला होता. सोमू, घाबरू नको, पण इथून पुढे जेवणाच्या टेबलावरील डिशेस ग्लास तपासून ठेवीत जा. फुटक्या वस्तू मला पुन्हा दिसता कामा नये, काकांनी बजावले. वैजी, सोमू खालमानेने बोलला. एवढ्या वेळात रक्त लागलेला तो रुमाल जुगलने खिशात सारला होता. धुवायला टाकायला हवा असे काहीसे तो पुटपुटला. त्याचे मुख्य काम झाले होते. आता त्या काळ्या आकृतीच्या मागावर तो राहू लागला. भीती आणि उत्कंठा यांनी तो उत्तेजित झाला होता. 2 दिवस त्याला ती आकृती दिसलीच नाही. त्याला जास्त प्रतीक्षा करीत बसवेना. तिसऱ्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळी तो स्वतःच धडधडत्या अंतःकरणाने तळघरात गेला. तोपर्यंत त्याने तो रुमाल एका प्लॅस्टिकच्या बरणीत घालून फ्रीजमध्ये लपवला होता, अतिशय सावधगिरीने. त्याला फार वेळ थांबावे लागले नाही. थोड्याच वेळात ती आकृती तळघराच्या एका झरोक्यातून आत शिरताना त्याने पाहिली. ही बाहेरूनच कुठून तरी येते म्हणायची, जुगल स्वतःशी म्हणाला. भिंतीवरून घसरत ती खाली उतरली आणि डगमगत्या चालीने पुढे जाऊ लागली. जुगलच्या काळजाचा ठोकाच चुकला. जलद चालत त्याने तिच्या
वाटेत थाण मानले. खिशातला रक्त लागलेला तो रुमाल काढून त्या आकृतीपुढे टाकत तो पुटपुटला, या व्यक्तीला खलास करायचा आहे. आज मध्यरात्री. क्षणभरच त्या काळ्या बोचक्यातील तो तरंगता डोळा चमकला आणि ती आकृती तळघरातील सामानात लुप्त झाली. जुगलने तो रुमाल काळजीपूर्वक उचलला आणि प्लॅस्टिकच्या बरणीत पुन्हा ठेवून झाकण बंद केले. लगेचच तो पायऱ्यांकडे धावला. त्याच्या कपाळावर घाम जमा झाला होता. आता पुढे ती आकृती काकाचे काय करेल याची त्याला सुतराम कल्पना नव्हती. वर जाताच त्याने पहिले काम केले ते म्हणजे तो रुमाल काकाच्या पॅन्टच्या खिशात कोंबला. कॉटवर काढून ठेवलेल्या कपड्यांच्या जोडातीलच ती पॅन्ट होती. तो खोलीत परतला तेव्हा त्याच्या अंगातले सारे त्राण संपल्यासारखे वाटले. एक भयंकर कृत्य त्याने पूर्ण केले होते. त्याला काकांबद्दल द्वेष वाटत असला तरी आपण जे केले ते योग्य की अयोग्य या विचाराने तो हेलपाटला होता. पण आता परतीची वाट नव्हती. इतक्यात सोमू आत आला. काकांनी बोलावलंय, तो म्हणाला. त्या शब्दांनी जुगलच्या पोटात खड्डाच पडला. तो मुकाट्याने काकांच्या खोलीत गेला. काका एका मोठ्या बॅगेत कपडे भरत होते. जुगल, मी काही कामासाठी बाहेरगावी जातोय. दुकानाकडे लक्ष ठेव. तुझ्यावर प्रथमच जबाबदारी टाकतोय, ते म्हणाले आणि कपडे करू लागले. पलंगावर काढून ठेवलेली पॅन्टच त्यांनी घातली हे जुगलने पाहिले आणि सुटकेचा निश्वास टाकला. इथून पुढे ही जबाबदारी मलाच निभवायची आहे काका, तो मनाशी म्हणाला आणि खोलीबाहेर पडला. थोड्याच वेळात काकाही आपली बॅग घेऊन बाहेर पडले. जाताना सोमूशी ते काहीतरी बोलत असल्याचा आवाज त्याला ऐकू आला. पण नेहमीच ते त्याला योग्य त्या सूचना देऊन बाहेर पडतात हे त्याला माहीत होते. काका गेल्यावर जुगलने मित्रांबरोबर उन्हाळक्या करण्यात दिवस घालवला. त्याच्या चेहऱ्यावरची खुशी पाहून मित्रांनाही आनंद वाटला. काकाचा विषय कोणी काढलाच नाही. ते गावाला गेलेत एवढे मात्र जुगलने त्यांना सांगून टाकले. घरी परतताना सगळ्यांनी बारमध्ये जाऊन थोडे ड्रिंक घेतले. त्यामुळे जुगल घरी परतला तेव्हा पिसासारखा हलका होऊन तरंगत आत शिरला. रात्री खानसाम्याच्या हातचे गरम स्वादिष्ट भोजन घेतल्यावर तो आपल्या खोलीकडे गेला. झोपण्यापूर्वी नेहमीप्रमाणे वाचनासाठी त्याने एक पुस्तक उचलले. ते उघडणार इतक्यात त्याला काकाची आठवण आली. ती आकृती रुमालावरच्या रक्ताचा माग काढत त्यांच्या मागे जाईल. आता ते कधीच परत येणार नाहीत याची त्याला खात्री होती. त्यामुळे त्यांची ती शाही बेडरूम त्याचीच होणार होती. बेडरूममधले ते लेदरचे सोफे, काम करण्याचे टेबल आणि त्या पुढची चाके लावलेली फिरती खुर्ची, शिसवी लाकडाचा तो छपरी पलंग आणि त्याच्यावरची गुबगुबीत गादी, हे सारे त्याच्या डोळ्यासमोर आले. हे सारे आता आपलेच होणार या कल्पनेने तो सुखावला. त्यासाठी काकाच्या मृत्यूची वार्ता येईपर्यंत थांबण्याची आपल्याला काहीच आवश्यकता नाही असे त्याला वाटले. आजपासूनच आपण त्या खोलीतल्या बेडवर झोपू शकतो हे लक्षात येताच त्याची कळी खुलली. पुस्तक घेऊन तो त्या खोलीत गेला. बेड लॅम्प लावून आणि अंगावर रजई ओढून तो वाचत पडला. झोपेने पापण्या जड होऊ लागल्या. तसे त्याने पुस्तक मिटून शेजारच्या स्टुलावर ठेवले. खोलीतला मंद उजेडाचा नाईट लॅम्प लावून बेड लॅम्प घालवला. खोलीचे दार आधीच लोटले होते. काकाच्या त्या गुबगुबीत बिछाण्यावरच तो लवकरच निद्राधीन झाला. अपरात्री कसल्याशा आवाजाने त्याची झोप चाळवली, पण जाग आली नाही. इतका तो गाढ झोपला होता. आणखी काही वेळ गेली आणि अचानक धपकन काहीतरी जड वस्तू आपल्या छातीवर आदळल्याचे त्याला जाणवले. त्याने खाडकन डोळे उघडले. भानावर यायला त्याला जो क्षणभराचा अवसर मिळाला तेवढाच. पण समोरचे दृश्य पाहताच त्याची बोबडीच वळाली. त्या किळसवाण्या काळ्या आकृतीने त्याच्या छाताडावर बसकण मारली होती. तिचा तो डोळा तर तरंगत होताच, पण आता बाकीच्या शरीरातूनही शेकड्या वारी लाल जिभा लवलवताना दिसत होत्या.
त्याच्या घशाला कोरड पडली. तोंडातून शब्द फुटेना. खर्जातल्या खतखत हसण्याचा आवाज त्याने ऐकला. पुढच्याच क्षणी बुंदीचा लाडू फुटावा तशी ती आकृती फुटली. त्यातील हजारो कण त्याच्या शरीरावर सर्वत्र पसरले. काय होते हे समजायच्या आत जुगलच्या शरीरभर वेदनेचा आगडोंब उसळला. एक प्रदीर्घ किंकाळी त्याच्या तोंडून आपसुकच बाहेर पडली. पहिल्या किंकाळीतून दुसऱ्या किंकाळीचा जन्म होत होता, पण लवकरच सारे शांत झाले. धावत पळत सोमू आवाजाच्या दिशेने खोलीचे दार उघडून आत आला. तेव्हा जुगल काकाच्या बिछाण्यावर झोपलेला त्याला दिसला. त्याने धाकले मालक, धाकले मालक अशा हाका मारत त्याला हलवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो मृत झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. धावत जाऊन त्याने रात्रपाळीच्या इतर नोकरांना हाका घातल्या. सगळे घाबरून गेले होते. पण मग सोमूनेच डॉक्टरांना आणि काकांना देखील फोन लावला. मालक, असाल तसे परत या. जुगलबाईंना देवाज्ञा झाली. त्याने रडत स्पुंदत कसे तरी सांगितले. डॉक्टर आले. तपासणीनंतर जुगल हार्ट अटॅकने मृत झाल्याचे त्यांनी निदान केले आणि तसे सर्वांना सांगितले. पण आपली बॅग आवरून बंद करताना त्यांचा चेहरा गोंधळलेला होता. हार्ट अटॅक आला म्हणावे तर जुगलचा चेहरा आणि शरीर असे रक्तहीन असल्यासारखे पांढरे फटक का पडले हे त्यांना कळत नव्हते. सकाळ उजाडण्यापूर्वी काका येऊन दाखल झाले. जुगलला आपल्या बिछानात पाहून त्यांना आश्चर्य वाटले, पण ते तसे बोलले नाहीत. काय झाले जुगलला? त्यांनी सोमूला बाजूला घेत विचारले. काही समजले नाही मालक. कामं उरकून मी बी घोंगडी घेऊन झोपलो होतो. अपरात्री एकाएकी धाकल्या मालकांच्या किंकाळ्या ऐकू आल्या. वेदनांनी तळमळल्यागत. मी अक्षी धावतच इकडं आलो, पर तोवर सारं शांत झालं होतं. काका परत जुगलजवळ आले. त्यांनी त्याचे शरीर पाहिले. रक्ताचा थेंबही नसल्यासारखा तो विवर्ण देह पाहून त्यांना दुःख झाले. स्वतःला सावरण्यासाठी त्यांनी पलंगाचा आधार घेतला. हुंदक्यांनी त्यांचे शरीर गदगदत होते. तिथून मागे सरकण्यापूर्वी जुगलच्या शर्टच्या खिशातून अर्धवट बाहेर आलेला तो रुमाल त्यांना दिसला. त्यांनी तो काढून पाहिला आणि ते हादरले. त्यावर रक्ताचे डाग होते. जाताना पॅन्ट चढवल्यावर पाकीट खिशात ठेवताना तो बोळा झालेला रुमाल त्यांना सापडला तेव्हा त्यांनी तो रागाने बाहेर काढला आणि दुसरा इस्त्रीचा रुमाल खिशात टाकला होता हे त्यांना आठवले. म्हणजे इथे वेगळंच काहीतरी घडत होते आणि जे काही झाले होते ते त्यांच्यासाठीच इथे आले होते हे उमजायला त्यांना वेळ लागला नाही. तो रुमाल घेऊन ते चटकन बाथरूममध्ये गेले. बेसिन पाशी जाऊन त्यांनी लायटरने तो पेटवला आणि बेसिनमध्ये टाकला. जळून त्याची राख होईपर्यंत ते तिथंच थांबले. जुगल, ज्या शाळेचे अ ब क सुद्धा तुला येत नव्हते तिथे तू मॅट्रिकच्या परीक्षेला बसण्याचा उतावीळपणा केलास. नको त्या जगात लुडबुड केलीस. त्याचा शेवट इतका भयानक होईल याची तुला कल्पनाही नसेल. अरे, फुटक्या ग्लासापासून रक्त लागलेला रुमाल माझ्या पॅन्टमध्ये ठेवण्यापर्यंतच्या तुझ्या साऱ्या कृत्याची मला आता संगती लागती आहे. तुला त्याचे प्रायश्चित्त मिळाले. माझेच चुकले. तुझ्या बापाच्या मृत्यूनंतर मी त्या काळ्या आकृतीला मज्जाव करायला हवा होता. आता तिचा बंदोबस्त करायलाच हवा, ते स्वतःशी म्हणाले. मग बेसिनमधला नळ चालू करून त्यांनी राख पूर्ण घालवली आणि ते बाहेर आले. सोमू, पोलिसांना फोन लाव. पंचनामा करावा लागेल आणि डॉक्टरांनाही बोलवून घे. त्यांच्या सर्टिफिकेटशिवाय आपल्याला जुगलचे अंत्यसंस्कार करता येणार नाहीत. वृद्ध
कंठाने ते बोलले आणि डोळे पुसत खोलीबाहेर पडले. सोमू त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिला. या श्रीमंतांचं कुठचं वागणं खरं आणि कुठचं खोटं काय कळत नाही. तो आपल्याशी म्हणाला, जुगल जिथे झोपेल त्या बिछाण्यावर तो रुमाल टाकायला यांनीच तर सांगितलं होतं आपल्याला. नशेत झोपलेल्या जुगलच्या पायाच्या बोटाला एकदा सुई टोचून रक्ताचे 2 बारीक ठिपके त्या रुमालावर घेणंही अगदी सोपं होतं. त्याने खांद्यावरचा पंचा एक वार झटकून परत खांद्यावर टाकला आणि तो फोनच्या दिशेने निघाला. कथेचं नाव होतं काळोखाच्या गर्भातून. लेखिका जयश्री कुलकर्णी. अभिवाचक गिरीश देसाई. धन्यवाद.